नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 17 डिसेंबरच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यंग पुरस्काराबद्दल यावर्षी 6 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यामध्ये मॅच दी पेअर या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आणि बरेचसे महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ही न्यूज महत्त्वाची आहे. आपण त्या पुरस्कार मिळवणाऱ्या प्रत्येकाबद्दलची माहिती जाणून घ्या. सगळ्यात अगोदर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे हा पुरस्कार कोण देतं, तर UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. यांनी नुकतंच यंग चॅम्पियन्स म्हणून 7 मी मगाशी 6 म्हणलं, सॉरी 7 गतिशील पर्यावरणवाद्यांची नावं जाहीर केलेली आहेत. त्यांचे काय देश आहेत, त्यांनी कशाच्या बाबतीत काम केलेलं आहे आणि त्यांचं काय नाव आहे, या 7ही व्यक्तींची नावं आपण जाणून घेऊया. महत्त्वाचं आहे. सर्वात पहिलं महत्त्वाचं नाव आहे ते केनियाच्या निझाम्बी मते यांच्याबद्दल. ते एक साहित्य अभियंता आहेत आणि पुनर्वापर केलेल्या प्लास्टिक कचरा आणि वाळूपासून कमीत कमी किमतीत बांधकाम साहित्य तयार करण्याचा पुरस्कार, या कार्यक्षेत्राबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवा, निझाम्बी मते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव आहे ते चीनमधील झिओ युआन रेन यांचं हे महत्त्वाचं नाव आहे. झिओ युआन रेन त्यांचं महत्त्वाचं काम आहे. ते महत्त्वाचं काम त्यांचं ग्रामीण भागातील समुदायांना शुद्ध पाण्याच्या स्रोतांविषयी शिक्षण देणारा अनुप्रयोग विकसित करण्याबद्दल त्यांना हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. दुसरा व्यक्ती हे चीनचे आहेत. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं नाव भारतामधील आहे. यांचं नाव नक्की लक्षात ठेवा, कारण यावर प्रश्न नक्की येतो. यांचं नाव आहे विद्युत मोहन. ते टकाचर या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. स्वस्त आणि पोर्टेबल बायोमास अपग्रेडिंग उपकरणं तयार केली आहेत. ते पिकांना इंधन, सक्रिय कार्बन आणि खतांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ओपन बर्निंग टाळण्यासाठी मदत करतात, जी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर ग्रीसमधील आहे ज्यांचं नाव आहे लेफ्टेरियस अरापिकस. यांनी स्थानिक समुद्री मासेमारी समुदायाला समुद्रापासून प्लास्टिक गोळा करण्यासाठी प्रशिक्षण दिलं, सशक्तीकरण केलं व त्यांना प्रोत्साहित केलं, जेणेकरून समुद्रामध्ये होणारं जे प्रदूषण आहे, प्लास्टिकचं प्रदूषण, विशेषतः जे प्लास्टिकची कणं आपल्या अन्न चेनमध्ये, फूड चेनमध्ये येतात, अन्न साखळीमध्ये येतात, ते कमी होण्यासाठी मदत होणारी सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कार्यकाम आहे. त्यानंतर 5वे व्यक्ती आहेत अमेरिकेतील निराया लिसिया गार्सिया. निराया लिसिया गार्सिया कॅलिफोर्नियाच्या सर्वात मोठ्या पाण्याच्या शेडवरील सॅक्रामेंटो चिनूक येथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या समुदायाबरोबर त्यांनी महत्त्वाचं काम बजावलेलं आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 6वं नाव आहे कुवैतच्या फतेमाह अल झेलझेला यांचं नाव आहे. फतेमाह यांनी इकोस्टार नावाचा पुनर्वापराचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. पुनर्वापराबद्दल ते कुवैतमधील शाळा, घरे आणि व्यावसायिक ठिकाणी निर्माण होणारा कचराच्या बदल्यात झाडे आणि वनस्पतींची देवाणघेवाण करतात, जेणेकरून जर या वनस्पती आपल्याला मिळणार असतील तर सरळ सरळ आपण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून त्यांना देतो. पैसे देण्यासाठी सुरुवात झाली की मग लोक नकार देतात किंवा लोक पैशासाठी चोरी करतात. मात्र जी लोक प्रामाणिक आहेत ते झाडं जर मिळणार असेल तर 2 हेतू साध्य होतात. पहिलं, आपले पैसे झाडांच्या मार्फत परत पर्यावरणामध्येच खर्च होतात आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा होतो तो म्हणजे आपला हा जो पुनर्वापरासाठी कचरा वापरता येऊ शकतो तो गोळा होऊन याचा पुनर्वापर होऊ शकतो. आणि 7वे व्यक्ती आहेत पेरूच्या मॅक्स हिडाल्गो क्विंटो. यांनी वातावरणीय आर्द्रता आणि धुके यापासून दररोज 300 लिटर पाण्याचे पोर्ट टर्बाइन्स बांधलेले आहेत, ज्यामार्फत पाणी गोळा केलं जाऊ शकतं, खास करून खाऱ्या पाण्याच्या प्रदेशामध्ये. आपण यंग अर्थ पुरस्काराबद्दल एक 2-3 महत्त्वाच्या ओळी पाहून घेऊया, जे महत्त्वाचं आहे. हा पुरस्कार दरवर्षी 30 वर्षांखालील 7 उद्योजकांना देण्यात येतो. शाश्वत पर्यावरणीय बदलासाठी या उद्योजकांकडे ठळक कल्पना असायला हवी. ती कल्पना प्रॅक्टिकल असायला हवी, अंमलबजावणी योग्य असायला हवी. पुरस्कार विजेत्यांना त्यांचे प्रयत्न वाढविण्यासाठी मार्गदर्शन, निधी आणि सर्व प्रकारचा पाठिंबा या यंग अर्थ पुरस्कारामार्फत युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम देतं, जी खरंच कौतुकाची बाब आहे. सो ही पहिली महत्त्वाची न्यूज होती. आता आपण दुसरी महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत. ती आहे महाराष्ट्रातील ई संजीवनी योजनेबद्दल. ई संजीवनी योजना ही एक प्रकारची डॉक्टर टू डॉक्टर आणि डॉक्टर टू पेशंट यामधील एक प्रकारची टेलिमेडिसिनची एक योजना आहे, ज्यामार्फत कोरोना-19च्या काळामध्ये वैद्यकीय सल्ले हे मोफतपणे तुम्हाला ऑनलाईनमध्ये मिळतील. तुमचा डॉक्टरांकडे जाण्याचा खर्च वाचेल, तुमची विनाकारणच्या ठिकाणची अनावश्यक गर्दी टळेल आणि सोबतच तुम्हाला तुमच्या वैद्यकीय अडचणी ज्या खूप मोठ्या नसतात त्या सोडविण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याचा फायदा होईल. त्याबद्दलची ही ई संजीवनी योजना आहे. ई संजीवनी योजनेचा फायदा घेण्यामध्ये तमिळनाडू सर्वात जास्त आघाडीवर आहे, तर महाराष्ट्राचा 10वा क्रमांक आहे.
या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 10 राज्यांची नावं दिलेली आहेत. मी सगळ्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो. सर्वात पहिलं नाव आहे तमिळनाडू, 2 नंबर उत्तर प्रदेश, 3 नंबर मध्य प्रदेश, त्यानंतर गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि 10वा क्रमांक हा महाराष्ट्राचा आहे. लक्षात ठेवा. देशातील आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी सुरू केलेली ही एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. तमिळनाडूने या सेवेचा सर्वाधिक फायदा घेतलेला आहे. आपण या योजनेबद्दल काही बेसिक माहिती जाणून घ्या. ई संजीवनी योजना ही आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू झालेली महत्वाची योजना आहे. दूरध्वनीद्वारे, टेलिफोनद्वारे रुग्णांना या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्या आरोग्यविषयक समस्येवर मार्गदर्शन घेता येतं. यामुळे या योजनेला एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इथे लक्षात घ्या, आरोग्य सेवांचं डिजिटल वितरण करण्यासाठी ई संजीवनी चालू करण्यात आली होती. सध्या ई संजीवनी हा उपक्रम 26 राज्यांमध्ये 2 प्रकारे चालविला जातो, 2 पद्धतीने चालविला जातो. हे महत्वाचं आहे. दोनही पद्धती तुम्हाला माहित असायला हव्या. तर पहिली पद्धत आहे डॉक्टर टू डॉक्टर आणि दुसरं आहे रुग्ण ते डॉक्टर यांचा समावेश आहे. याला आपण जे रुग्ण ते डॉक्टर असतं याला आपण ई संजीवनी ओपीडी असं म्हणतो. डॉक्टर ते डॉक्टर ई संजीवनी ABHWC उपक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांनी नोव्हेंबर 2019 मध्येच प्रारंभ केला होता, ज्यामध्ये फोनच्या मार्फत तुम्ही तुमच्या आरोग्य विषयक समस्या सोडवून तुमच्या अडचणींवर मात करू शकता. पुढची महत्वाची न्यूज ही अर्थव्यवस्थेमधील आहे. फिक्कीसाठी निवड झालेले उदय शंकर यांच्याबद्दलची न्यूज आहे. आपण त्यांच्याबद्दल अगोदर काही बेसिक मुद्दे जाणून घेऊया आणि त्यानंतर मग आपण फिक्की या संघटनेबद्दल सुद्धा माहिती जाणून घ्या. त्याच्या अगोदर फिक्की FICCI चा फुल फॉर्म सांगतो. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. परत एकदा सांगतो, FICCI चा फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. तर लक्षात घ्या, फिक्कीच्या अध्यक्षपदी उदय शंकर यांची निवड झालेली आहे. उदय शंकर यांची निवड होत असताना त्यांनी अपोलो हॉस्पिटल समूहाच्या ज्या अध्यक्ष आहेत संगीता रेड्डी यांच्याकडनं सूत्र हातामध्ये घेतली आहेत. उदय शंकर यांच्यासोबतच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजीव मेहता हे फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष असतील. सोबतच इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉईज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर शुभ्रकांत पांडा हे या फिक्कीचे उपाध्यक्ष असतील. वरिष्ठ उपाध्यक्ष आणि अध्यक्ष उदय शंकर, त्यानंतर संजीव मेहता आणि तिसरा आहे शुभ्रकांत पांडा. या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. उदय शंकर यांच्याबद्दल जर माहिती पाहण्यासाठी गेलं तर लक्षात ठेवा, उदय शंकर हे वॉल्ट डिस्ने, जी महत्वाची कंपनी आहे एंटरटेनमेंट क्षेत्रातील, वॉल्ट डिस्ने या कंपनीचे आशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष आहेत. स्टार आणि डिस्ने इंडिया या वाहिन्यांचे प्रमुख असलेले उदय शंकर यांनी ही सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहेत. आणखीन जास्त माहिती आपण जाणून घेऊया. इथं लक्षात घ्या, इथं उदय शंकर यांची फिक्कीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. फिक्कीचा फुल फॉर्म मी मगाशी सांगितला. फिक्की काय काम करतं तर हे भारतातील विविध उद्योगांचं, त्यांच्या हितसंबंधांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. GD बिर्ला आणि पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांनी महात्मा गांधी यांच्या सल्ल्यानुसार फिक्कीची स्थापना केली होती. फिक्कीची स्थापना 1927 ची आहे. याचं मुख्यालय दिल्ली इथं आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ही गैर सरकारी संस्था आहे. ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार संघटना आहे. त्यामुळे फिक्कीला महत्त्व प्राप्त होतं. भारतातील सर्वात मोठी आणि भारतातील सर्वात जुनी व्यापार संघटना आहे. त्यानंतर पुढची एक महत्वाची न्यूज आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या संस्थेबद्दल. ती आहे पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट यांच्या रिसेंटमध्ये झालेल्या शिखर परिषदेबद्दल. लोकसंख्या व विकास यामधील भागीदार म्हणजे पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट यांची 17वी बैठक संपन्न झालेली आहे. इथं फोटो तुम्हाला दिसत असेल, PPD म्हणजे पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, ज्याचा उद्देश आहे साऊथ साऊथ कोऑपरेशन. लक्षात ठेवा, नॉर्मली वर्तमानपत्रांच्या भाषेमध्ये किंवा नॉर्मली आपल्या बोली भाषेमध्ये जेव्हा वेस्ट आणि ईस्ट हा फरक येतो, तेव्हा वेस्ट हा शब्द श्रीमंती सोबत समानार्थी अर्थ बाळगून असतो. ईस्ट हा शब्द गरिबी सोबत किंवा आशासोबत समानार्थी शब्द बाळगून असतो. किंवा सेम आणखीन एक फरक असतो नॉर्थ आणि साऊथ. नॉर्थ म्हणजे श्रीमंत देश, साऊथ म्हणजे गरीब देश.
तर जेव्हा इथं साऊथ साऊथ कोऑपरेशन येतं, याचा अर्थ हा होतो की जे देश डेव्हलपिंग आहेत, अंडर डेव्हलप्ड आहेत, अविकसित आहेत, दक्षिणेकडील देश आहेत, ज्यांच्यामध्ये गरिबी आहे, बेरोजगारी आहे किंवा सगळ्या अडचणी आहेत, या सर्व देशांमधील भागीदारी जी महत्वाची आहे सर्वांच्या सामूहिक समस्या सोडविण्यासाठीची, तर या दक्षिणेकडील देशांमधील समस्यांबद्दल ही महत्वाची बातमी आहे. इथं लक्षात घ्या, 19 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये या पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंटची 17वी परिषद संपन्न झाली. ही आंतरराष्ट्रीय मंत्रीस्तरीय परिषद होती. इथं लक्षात घ्या, या परिषदेचे काही महत्वाचे उद्दिष्ट आहेत, काही कमिटमेंट्स आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची कमिटमेंट आहे नैरोबी वचनबद्धता, म्हणजे नैरोबी कमिटमेंट. तर ही परिषद नैरोबी वचनबद्धता आणि 2030 एजेंडा, जी कोविड-19 नंतरच्या काळातील संकट काळातील आव्हानं काय असतील आणि उपाययोजना काय असतील या विषयावर केंद्रित होती. लक्षात ठेवा, नैरोबी कमिटमेंट आणि 2030 एजेंडा. इथे लक्षात घ्या, ही परिषद लोकसंख्या आणि विकास यामधील भागीदार म्हणजेच काय, पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट यासोबत युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज UNFPA आणि चीनचं राष्ट्रीय आरोग्य आयोग नॅशनल हेल्थ कमिशन या तिघांनी एकत्रितपणे आयोजित केली होती. इथं प्रश्न येऊ शकतो, पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट, युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज आणि नॅशनल हेल्थ कमिशन राष्ट्रीय आरोग्य आयोग या 3 संघटनांनी ही परिषद संयुक्तपणे अरेंज केली होती. इथं लक्षात घ्या, पार्टनर्स इन पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट हा एक इंटर गव्हर्नमेंटल संस्था आहे. याची स्थापना 1994 साली झाली. त्यावेळेस जी परिषद, त्या परिषदेचं नाव होतं आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषद. कोणत्या परिषदेमध्ये स्थापना झाली हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषद हे नाव होतं इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन पॉप्युलेशन आणि डेव्हलपमेंट. इथं यांचा उद्देश होता, तो उद्देश मी वाचून दाखवतो. प्रजनन आरोग्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि लोकसंख्येच्या विकासासाठी दक्षिण साऊथ साऊथ कोऑपरेशन वाढवण्याच्या दृष्टीनं तयार केलेला हा एक अत्यंत महत्वाचा उपक्रम होता. कैरो प्रोग्राम ऑफ ऍक्शन, कैरो ही इजिप्तची राजधानी आहे, लक्षात ठेवा. कैरो प्रोग्राम ऑफ ऍक्शन राबविण्यास मदत करण्यासाठी हा समूह तयार करण्यात आला होता. इथं लक्षात घ्या, 179 राष्ट्रांकडून मान्यता मिळालेला कैरो प्रोग्राम ऑफ ऍक्शन हा प्रजनन, आरोग्य आणि कुटुंब नियोजन याविषयी सक्षम यंत्रणा उभारण्यावरती व त्याची अंमलबजावणी करण्यावरती काम करणारा एक अत्यंत महत्वाचा गट आहे. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज ही पॉलिटीबद्दल आहे. पॉलिटी म्हणजे राज्यव्यवस्था. जम्मू काश्मीरमधील ज्या पंचायत संस्था आहेत, या पंचायत संस्थांमध्ये नवीन घटना दुरुस्ती करून जे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल, जिल्हा विकास परिषदांची स्थापना केलेली आहे, त्यांच्या निवडणुकांबद्दल ही महत्वाची न्यूज आहे. जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या 6व्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आपल्याला मतदान कितव्या टप्प्यातलं पार पडलं हे महत्वाचं नाहीये, हे डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल बद्दल जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. त्या अगोदर एक छोटीशी आठवण करून देतो. मी आपल्या मागील काही करंट इव्हेंटच्या लेक्चर्समध्ये डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल बद्दल अगोदर सुद्धा शिकवलं होतं. त्यातील काही महत्त्वाच्या बाबींमध्ये अगोदर सुद्धा सांगितलं होतं. तुम्ही जर मागील करंट इव्हेंट पाहत असाल तर तुम्हाला सुचवल की तुम्ही ते जुने करंट इव्हेंट नक्की पहा. त्यामध्ये खूप सर्व बेसिक मुद्दे मी शिकवलेले आहेत. चला आपण याबद्दल परत एकदा माहिती जाणून घेऊया. इथं लक्षात घ्या, गृहनिर्माण मंत्रालयाने जम्मू व काश्मीर पंचायत राज अधिनियम 1989 फ या कायद्यात दुरुस्ती केली आहे व जिल्हा विकास परिषद यांची स्थापना करायला सुरुवात केली आहे. हे ॲक्च्युली गृहनिर्माण मंत्रालय नाहीये, गृह मंत्रालय आहे. या परिषदेचे सदस्य मतदारांद्वारे थेट निवडले जाणार आहेत. लक्षात ठेवा, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिलचे जे सदस्य आहेत त्यांची निवड प्रत्यक्ष पद्धतीने होणार आहे. आपण या जिल्हा विकास परिषदेबद्दल काही बेसिक गोष्टी जाणून घ्या. जिल्हा विकास परिषद हे प्रशासनाचं नवीन घटक असणार आहे. यामध्ये जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त हे जिल्हा विकास परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. त्यानंतर निवडले गेलेले सदस्य त्यांच्यामधनच या जिल्हा विकास परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करणार आहेत. यामध्ये या परिषदेचा कालावधी हा 5 वर्षांचा असणार आहे व निवडणूक प्रक्रियेमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी सुद्धा आरक्षण मिळणार आहे. इथं लक्षात घ्या, या परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी 14 मतदारसंघांमध्ये विभाजन केले गेले आहे, जे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधून वेगळे केले जाणार आहेत.
इथं लक्षात घ्या, नवीन व्यवस्था सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा नियोजन व विकास मंडळाची जागा घेणार आहे. आता इथं परत प्रश्न येऊ शकतो, जिल्हा विकास समिती डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल ही जुन्या कोणत्या संस्थेला रिप्लेस करणार आहे? तर इथे लक्षात घ्या, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल ही जुन्या जिल्हा नियोजन व विकास मंडळांची जागा घेणार आहे आणि जिल्हा विकास योजना तयार करणार आणि भांडवली खर्च निश्चित करणार व मंजूर करणार या प्रकारचे त्यांना ॲडवायझरी सोबतच एक्झिक्युटिव्ह म्हणजे अंमलबजावणीची कार्य सुद्धा त्यांना देण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, नीती आयोगाकडून प्रकाशित व्हिजन 2035 हे प्रकाशित केलं गेलं आहे आणि या व्हिजन 2035 मध्ये भारताच्या आरोग्य सेवेवरील व आरोग्याचा जो प्रश्न आहे याबद्दल काही महत्त्वाचे निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहे. ही न्यूज राज्यसेवा मुख्य देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण यावर नक्की प्रश्न येऊ शकतो. म्हणून आपण पाहूया, या न्यूजमध्ये भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचं निरीक्षण केलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजे काय, तर सरकारमार्फत जी हेल्थ फॅसिलिटी पुरवली जाते तिला आपण सार्वजनिक आरोग्य सेवा असं म्हणतो. पब्लिक हेल्थ सिस्टीम, सरकारमार्फत जी सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवली जाते, सरकारमार्फत जी आरोग्य सेवा पुरवली जाते तिला आपण सार्वजनिक आरोग्य सेवा किंवा पब्लिक हेल्थ सर्व्हिस असं म्हणतो. इथं आपण परत एकदा पाहूया काय आहे. नीती आयोगाने व्हिजन 2035 हे भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचं निरीक्षण या शीर्षकाखाली एक महत्त्वाची श्वेतपत्रिका व्हाईट पेपर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काय महत्त्वाचे निरीक्षणं नोंदवलेली आहेत ते आपण सर्व पाहूया. इथं लक्षात घ्या, या श्वेतपत्रिकेची काही उद्दिष्ट आहेत. सर्वात पहिलं आहे, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निरीक्षण प्रणाली अधिक जास्त अकाउंटेबल, उत्तरदायी असावी आणि सूचक व्हावी आणि आवश्यक कृती करण्यासाठी सर्व पातळ्यांवर तयारी वाढवावी, हा सर्वात पहिला महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. त्यानंतर नागरिक स्नेही सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये नागरिकांच्या अभिप्रायाची सोय असणार आहे आणि त्यात प्रत्येकाची व्यक्तिगत गोपनीयता आणि विश्वासार्हता सुनिश्चित राखली जाणार आहे. त्यानंतर आजारांचं उत्तम निदान करणं, प्रतिरोध आणि नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील माहितीचं आदान प्रदान प्रणाली आणखीन जास्त सुधारित केली जाणार आहे. यासोबतच जागतिक पातळीवर चिंता निर्माण करणाऱ्या सार्वजनिक आरोग्याविषयक आपत्तींच्या वेळी सर्व परिस्थितीचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याचा भारताचा उद्देश साध्य करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. व्हिजन 235 काय आहे, तर भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण म्हणजेच आरोग्य सुविधा प्रणालीच्या सशक्तीकरणाचा कामाचा पुढचा महत्त्वाचा भाग हा व्हिजन 2035च्या पुढचा महत्त्वाचा भाग राबविला जाणार आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे 14 डिसेंबर बद्दल. दरवर्षी 14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुम्ही मला प्रश्न विचाराल की सर कोणत्या दिवसाचं काय दिनविशेष आहे यावर प्रश्न येतो का, तर नाही. कोणत्या दिवसाचं काय दिनविशेष आहे यावर प्रश्न येणं बंद झाले. मात्र त्या दिनविशेषाशी संबंधित ज्या महत्त्वाच्या संस्था असतात, ज्या महत्त्वाच्या थीम असतात, ज्या योजना असतात, प्रोग्राम्स असतात, यांच्यावर मात्र प्रश्न येतो. तो प्रश्न मात्र थांबलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला इथं त्या गोष्टींवर फोकस करायचा आहे की ती पर्टिक्युलर न्यूज आणि तो दिनविशेष का महत्त्वाचा आहे. तर लक्षात घ्या, दरवर्षी 14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस किंवा नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे म्हणून साजरा केला जातो. याबद्दल आपण आणखीन जास्त गोष्टी जाणून घ्या. दरवर्षी 14 डिसेंबर या दिवशी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी या संस्थेचं नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी यांच्या पुढाकाराने देशामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो. हा दिवस जागतिक तापमान वाढ आणि हवामानातील बदल यांच्याविषयी जनजागृती करण्याकडे यांचं लक्ष केंद्रित करणं हा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट असतो. याची पार्श्वभूमी पाहूया आपण थोडक्यात. तर 2001 साली 14 डिसेंबर या रोजी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी यांनी भारत ऊर्जा संवर्धन कायदा याची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली. इंडिया एनर्जी कन्झर्वेशन ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी हा पर्टिक्युलर कायदा करते. आपण या ठिकाणी ही जी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी आहे यांच्याबद्दल माहिती जाणून घ्या. हा यांचा लोगो आहे, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी, आणि ही यांची थीम आहे किंवा मोटो आहे, ऊर्जा जीवन है संरक्षण करे, एनर्जी इज लाईफ कन्झर्व इट. परत एकदा सांगतो, एनर्जी इज लाईफ कन्झर्व इट हा यांचा महत्त्वाचा मोटो आहे.
आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी एक महत्त्वाची सार्वजनिक संस्था आहे. म्हणजे काय, तर ही सरकारी मालकीची संस्था आहे. ही भारत सरकारच्या कार्यक्षम ऊर्जेसंबंधित धोरणांची रचना करणं, त्यांची अंमलबजावणी पाहणं, त्यामध्ये वेळोवेळी सुधार करणं, त्यामध्ये बदल करणं व त्यामध्ये सल्ले देऊन याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होत आहे की नाही या सर्व गोष्टी पाहणं आणि ऊर्जा सुरक्षा, एनर्जी सिक्युरिटी कशा पद्धतीने इन्शुअर करता येईल व सर्व भारतीयांना इक्विटेबल, ॲक्सेसिबल, अफोर्डेबल ऊर्जा कशी पुरविता येईल यावरती काम करणारी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे याबद्दल तुम्हाला चांगली माहिती ठेवणं आवश्यक आहे. इथं लक्षात घ्या, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ही संस्था ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. याची स्थापना मार्च 2002 मध्ये झालेली आहे. कार्यक्रमांची आखणी करणं, ज्यामुळे ऊर्जेचं संवर्धन आणि ऊर्जेचा कार्यक्षम उपयोग कसा वाढवता येईल व त्याचं संवर्धन कसं वाढवता येईल याकडे काम करणं हे ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीचं एक महत्त्वाचं कार्य आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे, महाराष्ट्र CCTNS, महाराष्ट्र क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम प्रणाली ही देशामध्ये परत एकदा अव्वल ठरली आहे. CCTNS क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम ही देशामध्ये परत एकदा अव्वल ठरली आहे. त्याबद्दलची ही न्यूज आहे. पोलीस तपासात मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केल्याने महाराष्ट्र CCTNS योजनेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे. इथं लक्षात घ्या, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB दिल्ली यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन परिषदेमध्ये हे जाहीर केलं. पोलीस तपासामध्ये CCTNS प्रणालीची जास्त मदत होते. इथं लक्षात घ्या, या प्रणालीच्या माध्यमातून देश पातळीवरील गुन्हे आणि गुन्ह्यांची माहिती संगणकावर त्वरित उपलब्ध होते. या प्रणालीचे कामकाज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे CID कडे सोपविण्यात आलेले आहे. आपण CCTNS सिस्टीम बद्दल काही जास्त बेसिक माहिती जाणून घेऊया. इथं लक्षात घ्या, CCTNS म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, याची सुरुवात 2009 ला झाली. CCTNS हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं का, तर कायदा व सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा ही दोन महत्त्वाचे विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. इथं लक्षात घ्या, हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोद्वारे राबविला जातो. ई शासन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी मदत होते. ई गव्हर्नन्ससाठी तुम्ही ही पर्टिक्युलर न्यूज एक चांगली केस स्टडी म्हणून सुद्धा वापरू शकता. त्यानंतर युनेस्कोने एक अत्यंत महत्त्वाचा अहवाल प्रकाशित केला आहे, जो तुमच्या HRD-HR जो जनरल स्टडीजचा पेपर 3 आहे राज्यसेवा मुख्यचा, त्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते, म्हणून मी तुम्हाला सुचवेल की हा अहवाल चांगला वाचून काढा. मी दिलेले सर्व बेसिक मुद्दे पाठ करून ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. पाहूया, युनेस्कोचा भारतीय शिक्षण राज्य अहवाल 2020 प्रकाशित झाला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये काय आहे, स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट इन इंडिया बाय युनेस्को. स्टेट ऑफ एज्युकेशन म्हणजे काय, ऍक्च्युली राज्य शब्द चुकीचा आहे. भारतातील शिक्षणाची स्थिती, स्टेट म्हणजे काय, भारतातील शिक्षणाची स्थिती अहवाल आहे. काय म्हणतं हे, युनेस्कोने नुकतेच स्टेट ऑफ एज्युकेशन फॉर इंडिया रिपोर्ट 2020 प्रकाशित केला आहे. या अहवालात भारताच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 मध्ये सरकारने अनाऊन्स केलं मध्ये समाविष्ट असलेल्या तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण म्हणजे काय, टेक्नॉलॉजिकल अँड व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग, TVET, टेक्नॉलॉजिकल अँड व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंगच्या दृष्टिकोनावर एक अत्यंत महत्त्वाचा प्रकाश टाकलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया TVET बद्दल. तर हे तंत्रज्ञानाचा व्यवसाय अभ्यास, व्यावहारिक कौशल्य संपादन करणं, व्यवसाय आणि विविध क्षेत्राशी संबंधित समज आणि ज्ञान यांचा संदर्भ देते. इथं लक्षात घ्या, युवा रोजगार आणि उद्योजकता वाढविण्यासाठी TVET महत्त्वाचं आहे. हे इक्विटी आणि लैंगिक समानतेस प्रोत्साहन देतं. जेंडर इक्विलिटी मेंटेन करणं याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्थेकडे संक्रमण सोपं करतं. TVETची भारताची सध्याची परिस्थिती काय आहे, तर युनेस्कोच्या स्टेट ऑफ एज्युकेशन फॉर इंडिया 2020 या अहवालानुसार सध्या भारतात हजारोहून अधिक महाविद्यालय पदवीधर बॅचलर ऑफ व्होकेशन प्रोग्राम अंतर्गत खास कार्यरत आहेत. TVET भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीसाठी, खूप जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी का महत्त्वाचा आहे, याची काही कारणं आहेत.
TVET भारताला एक मजबूत कार्यबल तयार करण्यास मदत करते. वर्क फोर्स, स्किल्ड वर्क फोर्स, ज्यांचा वापर करून आपण आपलं मॅन्युफॅक्चरिंग वाढवू शकतो, सेवा क्षेत्र वाढवू शकतो, एक्सपोर्ट वाढवू शकतो, बेरोजगारी कमी करू शकतो आणि परकीय चलन साठा कमवून आपलं ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन आणि आपली GDP म्हणजेच काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट वाढविण्यासाठी मदत करू शकतो. त्यामुळे भारताने TVET टेक्नॉलॉजिकल अँड व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग या घटकावर खूप जास्त काम करणं गरजेचं आहे. कौशल्य विकास उद्योजकीच्या राष्ट्रीय धोरणानुसार 2022 पर्यंत भारताने 110 मिलियन लोकांचं कार्यबल तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. 110 लोकांचं वर्क फोर्स तयार करण्याचं भारताचं स्वतःचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र भूगोलाच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र भूगोलाच्या सिरीजमध्ये आज आपण काही खूप महत्त्वाच्या बाबी शिकणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे खनिज संपत्तीचं जिल्हानिहाय वितरण. हे मी सगळं तुम्हाला वाचून दाखवणार आहे. थोडंफार बोरिंग वाटू शकतं, मात्र यावर प्रश्न येतो एखाद दुसरा. महाराष्ट्र भूगोल हा फॅक्च्युअल आहे, म्हणून मी तुम्हाला सर्वांना सुचवलं की तुम्ही न चुकता चांगलं लक्ष देऊन ऐका. तर इथं लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं लोह खनिजाबद्दल आहे. लोह खनिज हे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतं. म्हणजे इथं जर तुम्ही पाहायला जाल तर पहिले सर्व जिल्हे हे विदर्भातले आहेत. सिंधुदुर्ग मात्र एक कोकणातला जिल्हा आहे, जो लक्षात ठेवायचा, जो विसरता कामा नये. दुसरा आहे बॉक्साईट बद्दल. बॉक्साईट हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, ठाणे आणि सातारा या जिल्ह्यात आढळतं. मॅंगनीज भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. चुनखडी ही यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा व अहमदनगर इथं आढळते. क्रोमाइट हे भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आढळते. त्यानंतर डोलोमाइट नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, रत्नागिरी. कायनाइट भंडारा आणि गोंदिया. क्वार्टझाइट अगेन भंडारा आणि गोंदिया. बराइट्स चंद्रपूर, कोल्हापूर, रत्नागिरी. गॅलियम नागपूर. त्यानंतर सीझियम भंडारा आणि गोंदिया. व्हॅनेडियम परत भंडारा आणि गोंदिया. तांबे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया. जिप्सम पुणे आणि सिंधुदुर्ग. ॲस्बेस्टॉस पुणे आणि अहमदनगर. टंगस्टन नागपूर. त्यानंतर सिलिका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. संगमरवर नागपूर. चिनी माती ही रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि सिंधुदुर्ग. अभ्रक पूर्व विदर्भ. इलेमनाइट रत्नागिरी आणि गारगोटी ही सिंधुदुर्गामध्ये आढळते. या सर्वांची नावं लक्षात ठेवा. यांच्यावरती मॅच द पेअर हा प्रश्न येतो, जो तुमचा चुकता कामा नाही. महत्त्वाचा आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवेच्या तारखा जाहीर होऊ शकतात. सो कोणताही हलगर्जीपणा न करता तुम्ही अभ्यासाच्या तयारीला सुरू करा. तुमचं हा खूप गोल्डन चान्स आहे, त्यामुळे तुम्ही तयारीला सुरू करा. डिसेंबरच्या शेवटपर्यंत आयोगाने स्पष्ट केलं आहे की तारखेबद्दल घोषणा होईल. सो आपण त्या सोयीनं विचार करूया की पुढच्या 1.5 मध्ये जर पुढच्या 1.5 महिन्यात जर परीक्षा झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर कशी तयारी करता येईल हे वर्कआउट करा. आपण जवळपास 23 मे 2020 पासून करंट इव्हेंटची सुरू केली आहे. त्यामध्ये कुठेही खंड पडला नाहीये. दिवाळीचे काही दिवस सोडलं तर मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही न चुकता हे करंट इव्हेंटचे सर्वच्या सर्व लेक्चर्स पाहून घ्या. तुमचा करंट इव्हेंटचा बेस पक्का करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचे लेक्चर्स आहेत. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.